आणि प्रेम करायचं असल मंगला मंगलाम यतम प्रतियानाम पाणीग्रहणस्तते वचहा. पाणी ग्रहण करायचं असेल तरी बरोबरीत लागते ना. म्हशी धुणार नवरदेव आणि कलेक्टर नवरी कशी जमन? असं कुठं शक्य असतं का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. बंदुकीवाल्यासोबत काठीवाला म्हणला मी त्याला हाणतो. अरे येडगळेस का काय? तू का जाऊन हाणशील? ते 200 फुटावूनच फुकायला तुला. बरोबरी लागत असती बरोबरी. ताई बाप सांगत होता, अगं ताई आपण अस्वल आहोत, आपण रीस आहोत, आपण वन्य प्राणी आहोत, त्याच्यापैकी आपण हिंस्र प्राणी आहोत. हिंस्र म्हणजे हा रक्तपिपासू हिंस्र असतो. स्वापद भयति तिजाय सुदेना अशुद्ध प्राशोभयस्थितेषु व्याघ्रम केशरी रिशोभयाति जम्बुक सकलति रिशोभयाति छंद पराभय व्याघ्रायानां केशरी भयतोस्थिते भया जम्बुक सकला स्थितोति जायम नकुल सकलो स्थितेति जायम शापद भयननि व्याप्त सुदेश शापद भयननि व्याप्त सुदेश वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय. ताई आपण वनामध्ये राहणाऱ्या वाघा शिवा लांडग्या कोल्ह्या तरसा अस्वल आपण हिंस्र पशु आहोत ग. आपण जंगलात फिरणारे आहेत, महालात राहणारी माणसं असतात. मिष्टान्नापय भोक्त स्थितेना घृतेषु शर्करा यतोति जायम. हे ताई हे घृत म्हणजे तूप खाणारी माणसं आहेत, मिष्टान्न खाणारी माणसं आहेत. अखाद्य खाद्यम शर्करा भयो नाम साखर खाणारी माणसं आहेत. तंदुलम सकला स्थिते म्हणजे भात, भात खाणारी माणसं आहेत. आणि आपण जे जे भेटेल आपल्यापेक्षा लहान प्राणी ते प्राणी मारून खाणारी माणसं आहेत. आपण हिंस्र स्वापदापैकी आहेत, ते पवित्र मानवापैकी आहेत. आणि ते तुझ्याशी लग्न कसं करीन? त्यातली त्यात तू तर म्हणते सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी, निशापतीच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी आहे. दोन देव किती सुंदर आहेत सांगू तुम्हाला. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा. संध्याकाळी शीतल देणारा प्रकाश देणारा चंद्र आहे साहेब. हा शीतल जगाला प्रकाश देणारा चंद्र 2 रूपापाशी नटला. भगवान शिवजीच्या माथ्यावर जाऊन बसला. ते म्हणलं आपलं रूप यायच्या पुढे फेक आहे. आणि विष्णू परमात्म्याच्या सिंहासनाला चंद्र असा इथे, एकीकडून सूर्य एकीकडून चंद्र. तुम्ही बघा देवाच्या सिंहासनाला चंद्र. मग जगात तेजस्वी दोनच आहेत प्रकाशकर. एक भास्कर म्हणजे सूर्य आणि एक निशापती म्हणजे चंद्र. हे जगाला प्रकाश दीप्ते रविदीप हिरा दाविती देखणे दिसणाऱ्या वस्तू दाखवायची ताकद ज्यांच्यात आहे, हे सुद्धा ज्यांच्या रूपापाशी नटलेत. आणि तू इतका सुंदर पाहिला, तू सोबत लग्न कसं करील? ती म्हणी करायचं का न करायचं त्यानं ठरवा, पण मी त्याच्याशी लग्न केले. वरिले सावळे परब्रह्म, मी तर त्याच्यासोबत लग्न केले. त्याच्या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत मी लग्न करणार नाही. काय बाई तू येडी आहेस माय, बाप म्हणत होता. बरं त्याचं काय चुकत होतं? काय चुकत होतं? त्याचं काही चुकत नव्हतं ना. त्याचंही चुकत नव्हतं आणि हिचं तर मुळीच चुकत नव्हतं. हिनं पाहिलाच जगाचा बाप, त्याच्यामुळे हिचं काहीच चुकत नव्हतं. पुरविली आली सांगतोय किती पूर्ण करतो जगाचा मालक. बाबानं सांगितलं अगं तू काय ऐकत नाही? बाबा तुम्ही माझे जन्मदाते पिता आहात, याच्याकरता इतकं व्याख्यान तुमच्या पुढे मांडलंय. आता जर तुम्हाला मी वाईट असेल तत्राग्रयो कन्या त्यागेशु, तुमचा आणि माझा आता शरीर दृष्टीनं त्याग. मी विश्वाच्या मालकाच्या त्याला अंतकरणात घेतलंय आणि आता सगळं शरीर त्याला समर्पित करून टाकले. आता मी त्याच्या व्यतिरिक्त काही बघायचंच नाही. आणि खरंच आहे नो, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला वरल्याच्या नंतर बस स्टँडला फुटाणा खाणारा संघ कशाला लग्न करायचं? कशाला तितक्या नालायकासोबत लग्न करायचं? तिला कळालं ना, कळालं तिला, कळालं कळालं कळालं. आणि कालांतराने झुरून 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 शिरीतीचं असं क्षीण झालं, क्षीण झालं.
ज्या दिवशी डोळे बंद केले त्या दिवशी पाणी पिणं बंद केलं, खाणं बंद केलं. रूप कोणाचं पाहिलंय? फक्त रूप ध्यानात होतं, नाव माहित नव्हतं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्याचं रूपही गोड आहे, नावही गोड आहे, पण हिला नाव माहित नव्हतं, रूप माहित होतं. रूपी रूपी जडले. त्या रूपावर असे डोळे तिचे जडून पडले होते. हो, आणि इतकं पाहिलं, पाहता पाहणे. इतकं पाहिलं की पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं. आपणही पंढरपुरात गेल्यावर भगवंताला पाहतो ना, आपणही काशीत गेल्यावर भगवान शिवशंकराला पाहतो ना, पण आपलं पाहणं असंच. पाहता पाहता कोणी पुढे आला की त्याला बुका आणायचा, सरक नाही रे रुस्तुम्या. गुच्छा द्यायला पुढच्या बैलाला गुच्छा देत नाहीत माणसं, तू माणसाला गुच्छा द्यायला. आणि काय तुला पंढरपुरातला मालक पावन? हो, विचारता सोय नाही. सोहळ्यात गेलो मी, ज्ञानोबारायच्या गेलो म्हणजे जातोच दरवर्षी, वारी नाही सोडत. आजचं कीर्तन घेत नव्हतं मी. हो, मी कालचं मागत होतो म्हणजे जायला सोपं पडते. आताही जायचं पण ताण होतून मग ते हे रगिले. त्याच्या कार्यक्रमाला आलतो मी एकदा. हो, चुकून 9,000 पाकिटात शिल्लक आलते. हो, पत्ता नव्हता त्याला. मी ते एक जैन म्हणून मोठी एक धर्मशाळा आहे बाजूला, मी पुढे गेल्याच्या नंतर व्यापारी होते माझ्या गाडीत. यांना त्यांनी पाकिट दिले, जरा जड लागायलो. मोजायची गरज नाही, हात लावल्याच कळतंय ना. ते म्हणले इतके, अरे म्हणले त्याचे आपल्याला 9,000 रुपये आगाव आले, कुठं पाप फेडायचे. यायला फोन केला, ती यायला वाटलं महाराज नाराजच इतका. नाही म्हणलं वापस या, हे तुमचे पैसे घेऊन जा. ते म्हणे मीच रे तारीख घेणार. छान वाटलं, द्याच म्हणे आजची. हे तर मागत होते उद्याची जागराचं. नको म्हणलं, मी आळंदीत असतो. काय रूपात ताकद त्या रूपाला सीमा नाही. इतकं रूप सुंदर, इतकं रूप सुंदर त्या अंतकरणातच घेतलं. बघता 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 शरीर झुरणी लागलं. पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं तिनं, त्याच्या पलीकडे पुन्हा पाहणंच संपलं. वडिलांनी आईने एके दिवशी विचारलं, ताई तू 5-10 दिवसाची सोबतीनेस. बाबा मी 5-10 दिवसाची का 2-3 दिवसाची सोबतीने याचा विचार करू नका, फक्त मला तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलल्याच्या नंतर त्याच्या रूपावरचं ध्यान माझं बाजूला जाते. काय ताकद असेल. दृष्टी वेधिला नारायण, हृदयी पारुषला प्रेम भंजन, तय कर्तव्यद्वारे न्याहाळीत जान ठसावली. जाबाली सांगतात एका पुराणात, जाबाली. इतकं पाहिलं की त्या पाहण्याचंच ते असं गोड वर्णन करत होती. गोड 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 रूपाची ताकद होती, फार मोठी होती. मनातली मनात काय रूप सुंदर आहे, काय तो तेजस्वी आहे. सर्व वृक्षाला सुंदरता त्याच्यामुळे आहे, सर्व फुलांना तेज सौंदर्य कोमलता त्याच्यामुळे आहे, पाण्यातली शीतलता त्याच्यामुळे आहे, एखाद्या कोमल असा साफ केलेल्या दगडाला मृदुता त्याच्यामुळे आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या रूपाला लावित होती, त्याच्या रूपाला लावित होती. वडील विचारायचे, आई विचारायचे. कंटाळून चालत 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 गावाच्या बाहेर आली. पाण्याचा ओघ असा वाहत होता. पाण्यात पाय गेल्याबरोबर अलीकडे सरकली, पाण्याच्या तीरावर बसली. त्या पाण्याला असा हात लावित होती. पाणी वाहत होतं. जलाम याप्ती ओघोत्तरा असते तेषु. जसं पाणी वाहत राहते तसे त्याच्या लुपाच्या लहरी तिच्या अंतकरणात पडत होत्या. आणि त्या लहरीचं चिंतन करीत 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 तिनं देह पाण्यात सोडून दिला. सेवकानं सांगितलं, ऋषराज म्हणजे अस्वलराज, ऋषराज आपल्या कन्या गतप्राण झाली, तिनं देह सोडलेला आहे. तो देह पेटवला
आणि पवित्र गंगेमध्ये अस्थी सोडल्या. तो ऋषराज रडत होता. त्या अस्थी हातात घेतल्या. बाई, तुला किती सांगत होतो ग माय, इतकं सांगूनही तू ऐकत नव्हतीस ग बाई. अगं तू त्याला किती अंतकरणात ठेवलंस ग, पण त्याच्या अंतकरणात तुझ्याविषयी दया नाही ग बाई. तू स्वतःचं शरीर त्याच्यासाठी समर्पित केलंस ग बाई, पण त्याला एका तिळा इतकी तुझी करुणा नाही ग बाई. आणि अस्थी सोडून दिले. तो युग होत क्रतायुग. क्रतायुग. द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ज्या रूपाला पाहिलं होतं तोच रूप म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. रुक्मिणी आई साहेबासोबत लग्न केलं. एका नालायक राजाने तत्वनिष्ठ माणसांच्या कन्या मुली 16,107 कोंडून ठेवल्या होत्या. 16,100 माफी असावी, 16,100 कोंडून ठेवल्या होत्या. त्या बंदीशाळेमध्ये त्या मालकाचं चिंतन करीत होत्या. बाहुबळानं त्यानं लग्न करायचा प्रयत्न केला की त्या शाप देत होत्या. ते म्हणलं, बेटा मायाशी लग्न करीत नाहीत ना, मग तुमचं दुसऱ्यासोबत होऊ देत नाही. कोंडून टाकल्या. कोंडून तिथे व्रतस्थ होत्या. सारखं त्याचं चिंतन करत होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी तो नालायक मारला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी मारला तो. भाऊमासूर नरकासूर म्हणतात त्याला. तो मारला. म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करतात, सूर्य निघायच्या अगोदर, असं आपलं शास्त्र सांगते. मग 16,107 लग्न झाले. आणि एके दिवशी देवकी मातेला म्हणले, आई काय रे बाळा, 16,107 लग्न झाले, अजून एक करा वाटते, अजून एक करा वाटते. ती म्हणली 16,107 लग्न केले तर एकीचं घराणं नाही. त्या अर्थी तू पुन्हा एक लग्न करू शकतो. ज्याला एकच सांभाळता येत नाही त्यानं दुसरी कशाला करावं? हे तर सोपी व्याख्या आहे ना. हा, एकच याच्या नावानं पालथ्या सुपानं बॉम्ब लायली. कोणी कोण महापात्रात पडला हे बैल म्हणून. आणि तरी ते म्हणलं, मला वाटते कोणतरी सोयरी का ना, तू बसायची जागा रुमण्यानं हा ना, म्हणजे 2-3 महिने तुला खाली नाही बसता आलं पाहिजे. सोमळ्या, लायकी आहे का तुझी? लायकी. आईनं सांगितलं 16,107 व्यवस्थित सांभाळल्यात, त्या अर्थ तू 108वी कर. पण हे म्हणलंच नाही कोणा संग लग्न करायला चाललो. हे गेलं. हे म्हणजे जगाचा बाप विशाल भाऊ. गेलो. हा, पोरीच्या बापाला म्हणलं, मला तुमची पोरगी आवडली. पण पोरीचा बाप म्हणला, तुला मग ही पोरगी आवडली, पण मला तू आवडा पाहिजे ना, तुम्हाला आवडा पाहिजे. माई पोरगीला जगविण्याची ज्याला लायकी आहे मी त्याला देईन. हा, सुंदर पोरगी म्हणून का बांधू कोणाच्या गळ्यात बोकड्याच्या? हा, तुला ओपत असेल ती. अरे पण तिचं सगळं संगोपन केलं पाहिजे ना. मग तुमची पोरगी सांभाळायची मी लायक संपन्न आहे का नाही हे तुम्ही कशाने ओळखिनार? माझ्या संग कुस्ती खेळ. जावाई सासऱ्या संग कुस्तीला ह्या जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी अशी हलकी वाजत होती. ते नागेश बुवा हलकीचा बोल येतो आणि कुस्त्याला हलक्याच वाजत असते. तडाल 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 अशा 27 दिवस आणि 27 रात्र कुस्तीच बंद नाही. सारखी कुस्ती चालू. 27 रात्र आणि 27 दिवस. 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं, हे माणूस नाही बाबा, हे माणूस नाही. म्हणला बस झालं. समोरची व्यक्ती म्हणली हारलात? ते म्हणला मी हारलोच नाही. पोरीचा बाप बी नव्हता बरं हारला, हारलात नाही. पण ते म्हणला मला आश्चर्याचा झटका एकच बसला, मी लय जणांसोबत कुस्ती खेळलो पण 2 घंट्यात पुढचं सगळं ओलं होतं घामानं. 27 रात्र आणि 27 दिवस गेले, अजून घाम नाही.
कायान्वरता स्वेदति जायम् निशाभरा भय यतोति जायम् दिनत्रयो भय छंद सुधा जामुवंत भव सकल सुदेशु निशाति कालम यतोति जायम् दिनत्र कालम विनमकाय विशन्ति सत्वारोति भयाना दिनत्रिजायम् छंद भयो मल्लाम द्वंद्वम यतो कराणाम मल्लाम द्वंद्वम यतो कराना प्रसन्नस्तु भय दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो त्याच्यावर सूर्य प्रसन्न होता. दिवस निघल्याबरोबर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. समोरच्या व्यक्तीला घाम येऊन म्हणून ते ढगाच्या आडंगी लपत होतं. समोरचा व्यक्ती होता पंढरपुरातला मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि त्यांच्या पुढचा व्यक्ती आश्चर्यचकित झालेला होता. जामुवंत आस्वल तीच पोरगी यांच्या पोटी जन्माला आली आणि बापान देऊन टाकली. घरी गेल्याबरोबर बाशिंग दोघायच्या कपाळाला आईच्या पाया पड. पंढरपुरातला मालक आईचं दर्शन घेतल्यावर सून पाया पडत असताना सासू माग सरकवली. इतका नको होते तिला, असे नखच होते आणि सरे अंगाव केसच सुनाच्या. बाई देवकी माता म्हणल्या कृष्णा महाराष्ट्रात पोरी नव्हत्या करतो आसवलनी संग लग्न केलंच. अरे काय पोरी आहेत महाराष्ट्रात एवढ्या असताना तो आसवलनीची लग्न काय गरज होती तुला, काय गरज. उत्तर देता येत नव्हतं, फक्त डोळे पाण्याने भरलेले होते. देवकी मातेनं बाजूला घेतलं. हा प्रसंग दुसरा आहे पण तुम्हाला कळण्यासाठी इकडे येतोय. आई हिच्याशी लग्न करायला मी वेडा नाही. तुला वेडा कसा म्हणू रे बाळा. चांगल्या चांगल्या शहाण्याला पागल करायची ताकद तू याते आणि चांगल्या चांगल्या पागलला शहाणं करायची ताकद तू याते. तुला वेड कसं म्हणता येईल. मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. हा मुकुट हेच विद्वत्तेचा तू. तुला मी वेळ कसं म्हणेन. पण मला सांग हिच्याशी लग्न का केलं. आई अख्खं जीवन फक्त मला बघतच डोळे झाकून प्राण त्यागला. तिच्या इच्छा होती माझ्याशी लग्न करावं. दृष्टांत संपला. आस्वलाच्या कुळात जन्माला आलेली आस्वलीन जामवंती देवावर गोड अशा प्रकारचा भाव ठेवला. हा विश्वाचा मालक माझा पती व्हावा. जग ज्याच्या ताब्यात आहे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आस्वलनीने इच्छा प्रगट केली माझा पती व्हावा. देवानं ती पूर्ण केली. माणूस नालायक होता पण श्रीमंत होता.
घरी बोलिलं, आदर आतिथ्य केलं. एवढं मोठं स्वागत त्या महाराजाचं केलं की महाराज भुलले आणि प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हटले भाऊ. हलकट व्यक्तीनं सांगितलं, पांडव वनवासात तेल छळायला जा. नालायक व्यक्तीला शब्द दिलाय, हा खोटा कसा करायचा. म्हणून तो महाराज, ते साधू, ते योगीराज, तो नामधारक, तो यती, तो तेजस्वी साधू एका भजन करणाऱ्या वारकऱ्याला त्रास देण्यासाठी वनात पोचला. दुर्वास पातला पांडवा, क्या बात आहे. पांडवा छळावयावनी पातले दुर्वास तिथं पुरविली. आळी सांगते 60,000 शिष्य सोबत आहेत. पांडव झाडाखाली बसलेले आहेत. द्रौपदी पर्णकुटीमध्ये आहे आणि पर्णकुटीच्या बाहेरच्या पडवीमध्ये तेजस्वी कुंती आहे. धर्मराज समोर बसलेले आहेत. समोरून साधू आले. काय तो साधू होता. दुर्वास म्हणजे 5 रागीट ऋषीपैकी एक ऋषी, अत्यंत रागीट. शास्त्रामध्ये त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. अत्यंत लवकर राग येणारा महात्मा. पण हे वागतही तसे कडक होते ना, त्याच्यामुळे राग येत होते. परमार्थ हा निष्ठेनं करावा आणि मग रागवा. चांगलं भजन म्हणतो पण देशी पिऊन म्हणतो. टमाट्या इतका लाल होऊस तर हाणायला पाहिजे तुला. आणि कोणावर रागवतो सुमळे. नालायकपणाचं टोकेन ते. अभद्रता भयव्याप्ती वानिरो अभद्रस्तते वचा किमं जगदानंद कंद पतय सत्तात्वाम किमत जायते. काय त्या बापाची सत्ता चलन तिथं हलकटा. तू परमार्थात विशुद्ध माणूस आहेस. अद्याप नाही, ताकद लागते. तुका मने भावे आणि देवा सत्ता. भक्तीची ताकद असली पाहिजे, त्याच्यावर माणूस सत्ता गाजवत असते. दिवसभर काम करणारं पोरग संध्याकाळी बोलणंच खात नाही. इळभर वाशिमला फिरून आलं, माय शिव्या देतीन हे खाली खातय. कामच नाही केलं सोमल्यान मग खावाच लागतात ना शिव्या. काम करणारं कोणाचं बोलून घेत नाही कधी बी, लक्षात ठेवा. अधिकार संपन्न लोक होते. देव भेट होता यांना. देव देव 60,000 शिष्य घेऊन जंगलात जर चालले ना, तर वनदेवतेची अशी कृपा होती, काट्याचं झाड जर समोरून आलं तर आपण मग त्या काट्याचं झाड उपटत होतं आणि बाजूला जात होतं. तरुयाम यतो शाखा पल्लवा स्थितो विशुद्ध भवास तीक्ष्णानाम. तीक्ष्ण म्हणजे काटे. असं काटेरी जर झुडूप आलं तर आपण मग त्या बाजूला सरकत होतं. सांगा बरं, असा कोणा एखादा विज्ञानवादी आहे का बोरीच्या खाली गेल्यावर बोर उपटून पडती मधात गुतन. एकानं 2-3 गाथे पाठ केले आणि घोड्यावर बसला, लगामच नाही घोड्याला. लगामच नाही. आणि घोड्याला टाच आणली, घोडं चोल लागलं. चांगलं चाललं तरी टाच आणली. पहिल्या कदमीत चोल लागलं, पुन्हा टाच आणली, दुसऱ्या कदमीत गेलं, तिसऱ्यांदा टाच आणली, तिसऱ्या. घोड्याला 3च चाली असतात. उगच हसू नका, ज्याला माहित नाही त्याने हसायचं नाही. 3च चाली घोड्याला. दवड कदम आणि स्थिर. तिसरी चाल घोड्याची अशी असती, पण ती सगळ्या घोड्याला नसती. काही काही घोडे असे 1.5 महिन्याला वाशिमला जातात. त्याचे कुठे घोडे असतात का. घोड्याची तिसरी चाल अशी असावं, हातामध्ये तूप घ्यावा तांब्यात. तूप इतळलेलं पाहिजे आणि तुपाचा तांब्या असा तळ हातावर घ्यायचा आणि तिसऱ्या चालीत घोडं पळवायचं. 45ची मोटरसायकलची स्पीड. त्या स्पीडनं घोडं पळत असताना तांब्यातलं तूप सांडलं नाही पाहिजे. याला म्हणायची तिसरी चाल. नाही तर काही काही घोड्याला अशा चाली की 1.5 दिवसालाच मालक कमराच्या दवाखान्यात. हो, त्याच्या साऱ्या मनक्यात घ्या पाला. आयुष्यभर म्हणलं घोड्यावर नाही बसायचं आपल्याला. अरे घोड्या.
हल्ली, घोडं तिसऱ्या चालीत. चौथ्यांदा टाप हाणली. घोड्याच्या लक्षात आलं याला अकलच नाही, लगाम तर नव्हताच, लोंबकळलेल्या बोरी खालून गेलं. त्या बोरीच्या काठ्याने याचं नाकार कपाळ गिपाड चट वरबडलं. हो, अशी काही काही येडपट. नियम चुकला, सगळं चुकलं. ताकद लागते, ताकद ताकद. आल्याबरोबर समोर उभे राहिले. माध्यानस्तुम उदर व्यथा शुदा निवारण हितार्थाया मिष्टान्नं भोगास्ति जायते ना भिक्षां देहि मा. माध्यान म्हणजे दुपार. दुपारच्या वेळाचं भूक भागवण्याचं सुधा निवारण हितार्थायाम भिक्षां देहि मा. दुपारच्या जेवणाची मिष्टान्नाची भिक्षा पाहिजे. आणि परात झाकलेली होती. ती परात, ते पात्र, ते ताट जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाने पांडवाला दिलतं. पण ते सकाळी सोयीचं केलं, मागितलं ते देत होतं, आणि धुवून पालतं घातलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा देत होतं. आणि दुर्योधनाने सांगितलं दुर्वासाला, दळित भास्करा केने माथावरुता निघणे तै आश्रमी प्रगटने पाहावेगा. डोक्यावर आलेला सूर्य थोडासा ढळला, अशा वेळेला तुम्ही आश्रमावर जा. त्यावेळेला पांडव थाळी पालथी घालीत होते. नेमकं जसं सांगितलं तसंच म्हातारं गेलं. ते म्हातारं पापी नव्हतं, पण पाप्याला वचन दिलतं. पूर्वीच्या काळातली माणसं वचनबद्ध होते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना भीष्माचार्याला बघा वाटत नव्हतं, पण धर्मसिद्धांत असा होता, नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. काळज उलटे नव्हते, पण भाकरी कौरवाच्या खात होते. याच्याकरता काम करावं लागलं. दुर्वास ऋषीने वचन दिलं, याच्याकरता नाईलाजानं तिथं पोहोचावं लागलं. भिक्षां देहि मा. धर्म उठले, नुसती मान खाली घातली, काहीच बोलत नव्हते. 60,000 शिष्य घेऊन आलतो मथर, आणि याच्याकडं वाटीभर पीठ नाही. इतक्या लोकांकडे जीव घालायचं. हा, मी तिकडं वाशिमकडे असलं की उकास विशाल भाऊकडे जेवायला जात असतो. रातच्या 12 वाजता पुरणपोळ्या. पण 60,000 लोकांना कसं करायचं? मिष्टान्न मागितलं. आणि मिष्टान्न कशाला म्हणतात? भोरकीला आणि भाकरीला का? ग्रतेषु संगतिस्ततोति जायम यतोति पंचाति कालानि मिथ्या जठरा नलोनति तृप्ताति वासम मिष्टान्न भयंती नैवेद्य यजायम. तुपातले 14 पदार्थ हे मिष्टान्नाच्या यादीत येत असतात. आपल्या इकडे बुंदी केली की काय मिष्टान्न होतं, वारे नोकत्या. अरे नोकत्या, तू ही मुक्ती काशीत करू. म्हणजे माणसं जिथं तोंड पुरण तिथंच म्हणतात मी बादशाह आहे. तू म्हणतो म्हणून होय रे येडपटा, असं नसतं. हा, शास्त्र आहे. 14 पदार्थ घरतातले असं जेवण पाहिजे. चतुर्दशास्तितेषु यत आवर्तना महानैवेद्येषु. मिष्टान्न पित्राला असते, पण पित्राच्या मिष्टान्नामध्ये गोड पदार्थ 2च असावा. बाकीचे खारट तुरट असे आंबट अशा तत्वात. तिथं 14 आणि इकडे मिष्टान्नात 14. पित्राला सुद्धा 14 पदार्थ असतात आणि मिष्टान्नात सुद्धा 14 गोड पदार्थ असावा. बाकीचे किती असतील ते घरी गेल्यावर मोजा. सगळं सांगायला मी गुत्त थोडं घेतलंय. आणि इतके मी बी खाल्ले नाही, फक्त वाचिलेत. विठाला 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 याच्याही पलीकडचा एक पुरा 56 भोगाना भयस्थित. मिष्टान्नाच्या पलीकडचं एक जेवण आहे 56 भोग. हे तर डोक्याच्या पलीकडची कॅसेट आहे. आता हे नाही ताण घ्यायचा. हे काय, एकदा असंच कीर्तन करून घरी गेलो मी. दुपारचं कीर्तन 13वीचं. जेवायचा मेळ नाही बसला. बसत नसतो कधी कधी. ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 17 जण म्हणतात आमच्या इथे जेवायला या.
आणि जे दिवशी पाणी भेटत नाही दिवशी कुठे येतं, मी वाशिमले. दुसऱ्या विचार तुम्ही कुठे, मी मालेगावले. या असत मेला वाड्यान. आणि जे दिवशी गरज नाही ते दिवशी 1700 लोकांचे फोन, आमच्याकडे पिठलं भाकर तरी खा. घरी गेलो मग पोरायची माईल म्हणलं मला जेवायचं. ती म्हणली येदळा का. आणि म्हणलं कहा जेवत असते ती, भूक लागल्यावर खावाच लागत असते. बर बर जे असेल ते वाढ, 5च मिनिटात भाजी करते म्हणे. म्हणलं 5 मिनिटात भाजी व्हायला तुला अग्नीची कृपा आहे काय, तुम्हाला काय करायचं म्हणली करते. पोळ्या सकाळच्याच आहेत म्हणलं कालच्या वाढ, कालच्या पोळ्या वाढ. पण वाढ पोळ्या वाढ्यान खरंच ताट लावलं. भाजी काय केली माहिती का, हरभऱ्याची वाळेल भाजी अशी चुरगळली, त्याच्यावर जरासा लाल बुरका टाकला आणि 2-3 तेलाचे ते मला अशी उडमळीन. मला म्हणली खा. मी म्हणलं संक्रित गाय आहे का रे मी. हा नाही हे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतले, इतकी येडी नाही मी बायको. मी नाशिकला कुंभमेळ्यात गेलो असतो ना इतकी येडपट असल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची अशी खसखस पिकती. विठाला विठाला मिष्टान्न 56 भाऊ. धर्म काहीच बोलणं पुरविली आली चालल्या. टाइम संपला भाऊ नाही चल दे. बर 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 रिसोड माप 21 किलोची पायरी. म्हणे अर्जुन धर्माच्या जवळ गेले, काय करायचं मुकडे बस म्हणले. इतक्या लोकांना जीव घालायचं. भीम जवळ आले, काय धर्मानं सांगितलं झाडं नाही उपटायचे जीव घालायचे. भीम शक्तिशाली होता ना, त्याला वाटलं असे 100-200 झाडच उपटायचे, हे जीव घालायचं म्हणजे इथं. काही काही नियम असते. आगा प्रसूते काला कामिनी तै शक्तीचे प्रवर्तक न म्हणी, बुद्धीची असैल्यजनी बाळाची प्रसवे. एखाद्या माऊलीचं बाळांतपण करायचं असेल तर ताकदवान माणूस लागत असतो का, बुद्धिवान माणूस लागत असतो. हा ताकदीनं काय गोटा घालतो का तिच्या अंगावर. हा त्याला बुद्धी लागन. आगा प्रसूतीची भाव तै हृदयी नट तसे ठाव तै बालका प्रसव दे, हे बुद्धीचे निपय. त्याला त्या योग्यतेची बुद्धी असावा. हा त्याला सुईनीचा भाव असावा. सुईन सुईन हो म्हणजे सुईन कोणाला म्हणते तुम्हाला नाही कळायचं. त्या ढवळ्या कपड्यावालीला हॉस्पिटलमध्ये ढवळे कपडे घातलेले नर्स असतात का, तिला सुईन म्हणते सुईन. हा पण ते काय झालंय, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणालाच नाही. आपले शब्द फुकून दिले, शकत बसले, दुसऱ्याची बोकांडीवर घेतले. लय लोकायला प्रसूती कळत नाही. डिलिव्हरी म्हणलं की पटकन कळती आणि प्रसूती शब्द कळत नाही. आपला शब्द ओरिजिनल चट फुकून दिलं. भीमा झाडं नाही उपटायचे. तै नकुल सदेव सनिधानी, नकुल आणि सहदेव बाजूला आहेत. तै वृषभा अश्व पारखणे. धर्मान काय सांगितलं, अरे घोडे आणि बैल पारखायची ताकद तुमच्यात आहे. इथं जीव घालायचं म्हाताऱ्याला जीव. मुकड्या बसा, कळतंय मला हे सत्व घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा मान खाली घातलेली बरी. कुंती ठास 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 रडत होती. आतमध्ये गेली, पर्णकुटीच्या खांबाला धरून कुंती रडत होती. द्रौपदीने सासूकडे बघितलं. दादा आवाज कडक करावा. आवाज दिला, आत्या आत्या. पदरान डोळे पुसले पाहिलं. काय द्रौपदी, आत्या रडतात? नाही म्हणे, नाही रडत नाही रडत. द्रौपदीने सांगितलं, आत्या एक बोलू. खांबाला टेकन देऊन रडणाऱ्या तुम्हा सासूला मी बघितलंय. तुम्ही डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं, पण डोळ्याचं उघडलेलं पाणी पर्णकुटीच्या मेडीला आलंय. त्या दांड्यावरून असं पाणी वगळत होतं डोळ्यातलं.
सासूच्या हृदयाला हृदय लावलं आणि विचारलं, आत्या रडता कशा करता? बाई, 60,000 शिष्य घेऊन दुर्वास आलेत. दुर्वासानं शाप दिल्याच्या नंतर कडबा जळावा अशी 5 पोरं जळणार. आणि कोण अशी माया आहे हे कसं पाहू शकल? नाही बघू शकत ग, मी नाही बघू शकत. तर द्रौपदीनं सांगितलं, आत्या काळजी करू नका, दुर्वासाची मागणी मी पूर्ण करू शकते, मी पूर्ण करू शकते. तर कुंतीनं सांगितलं, द्रौपदी, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, का? पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करते तो धर्माचा रथ होता. धर्माच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता पृथ्वी धर्माचा रथ आधार झेलीत होती. रथावर इतकं प्रेम पृथ्वीचं, त्यावरती धर्मावर किती प्रेम असेल विकास? नागेश भाऊ, काय प्रेम असेल, काय प्रेम असेल गणेश भाऊ ते पृथ्वीचं? जीवनभर खरं बोलणारा माझा मुलगा आहे, तो जीव घालू शकत नाही. अगं झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, इतका भजनानंदी माझा अर्जुन नावाचा पुत्र आहे. निद्रा नति जायं रोमस्थिताना भजन भय तिथि नामति निष्ठम सकल सुदेनी कायान काष्टम प्रिया तु छंदे जगदानंदं कंदति पतयो जगदानंद कंदति पतयो नामति निष्ठो भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो. सतत भजन करणारा माझा मुलगा, ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, ते जीव घालू शकत नाही. धरास्थिता भय चळ आचळोशी, ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर पृथ्वी डळमळते, इतकी ताकद माझ्या भीम नावाच्या मुलात, ते जीव घालू शकत नाही. शुराम योध्यो आश्वती पारखो, युद्धातले घोडे पारखायची ताकद माझ्या एका मुलात आहे. घोडं युद्धात कसा असावा हे नकुल आणि सहदेवापैकी एकाला कळत होतं. घोडं कसं शक्तिशाली आहे, टाप धरायची मागची कपाळावर हाणायची, ज्या घोड्याच्या टापा याच्या कपाळानं फुटत नाहीत ते घोडं युद्धात वापरायचं. त्यार्थी कपाळ किती तेजस्वी असेल कल्पना करा. बैल कशा असावा हे एका मुलाच्या हातात होतं. माणसं बैल दिसायला चांगला असून बैल घेत असते तो बैला. बैल साळी कुटणार नसा, फिरून सोयाबीनच्या बोकांडीवर पाय, काय करायचं ते बैल? हा बैल बैल असला पाहिजे, कळायला पाहिजे बैल कसा घ्या. मसड घेताना सुद्धा कळाली पाहिजे. एवढी कास, अरे त्याला बिब्याचा वाफारा दिलाय. घरी आल्यावर चिलमीत पण दूध निघणं, आणि मसड 70,000 आणली मान प्रदर्शन मध्ये, कडब्याचा काळ, दुधाचा तर मेळ नाही तिला. कळालं पाहिजे. ते कळत होतं नकुल सहदेवाला. अरे त्यांना जीव घालायची ताकद नाही, तू काय करणार आहे? तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मोठ्याने बोलायलो. कुंती इतक्या जोरात बोलत असेल का? द्रौपदी, बाई काहून असा आवाज रे दादा? बाई असं काम आहे मा, माझी लेकरं जातील ग त्या साधूच्या शापानं, जळून जातील बाई, जळून जातील. आता एक विनंती करते, महाराज पुढे येत म्हणून मला जाता येत नाही, पण तुम्ही समोर उभ्या असलेल्यांची आई आहात म्हणून तुम्हाला विनंती करते, माझ्या धर्म नावाच्या पतीला जाऊन सांगा, महाराजाला म्हण फक्त आंघोळ करून या, तुम्हाला जीव घालतो. तर कुंती म्हणली, बाई नाही बोलल्यानं तरी महाराज एखाद्या वेळेस शाप द्यायचा नाही, पण जीव घालून म्हणून जर नाही जीव घातलं तर ते तिकडं हस्तानापूर पण जळण, ते पण जळण. काळजी करू नका, नका काळजी करू, मी असं नाही करणार. कुंतीच्या लक्षात आलं, ही श्रीमंत राजाची मुलगी, हिला जंगलात राहायची वेळ आली म्हणून तर आपल्या कुळावर रागावली नसल, म्हणून तर आपला वाचपा काढीत नसल. सासूच्या मनात काय काय चालण्या टिपतेल ते सासूलाच कळत. लय काय काय सासा, पण काही सासावी अधिकारी आणि काही सुनावी अधिकारी. डोक्यावरचा पदर बाजूला सरकिला साहेब, आणि कुंतीचे डोळे पुसले. आता एका पवित्र कुळातली कन्या तुमची सून म्हणून पवित्र कुळात आले, माझ्या मालकाला आणि सासूच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, काळजी करू नका, जा म्हणा जीव घाला. कुंती गेल्या. धर्मा जी
करून या. धर्मान पाहिला इकडे आई कसं बोलते माय. आंघोळ किती आत्ता करून येते ना अर्ध्या तासात, पण स्वयंपाक कुठे, आचारी कुठे, चुलांगणं कुठे आहेत, कढाया कुठे आहेत, तांदूळ कुठे आहेत, हरभऱ्याची डाळ कुठे, तुरीची डाळ कुठे, गावरान तुपाच्या कॅनी कुठे आहेत. हे काय सगळं कसं कसं करायचं काय. काळजी करू नको म्हणे, फक्त हो म्हणे. आईचा शब्द ग्राह्य धरला. आईला विचारलं आई कसं. मी नाही म्हणते, ती म्हणते. तुझी बायको म्हणली म्हणून मी तुझ्याकडे म्हणायला आले. लय सासा हुशार काय बापरे. हो पण ती खरंच हुशार सासू. माध्यानस्तु स्नाना त्रिकाल संध्या द्विसंध्या भयोतो. महाराज तुम्ही त्रिकाल संध्या करता, ही दुसरी संध्या करून या. तिसरी संध्याकाळची असते. द्विसंध्यायाम तर्पणेषु पूर्णात उच्यते भवा तत स्नानात तर्पणोच्छायते भोक्तव्याम मिष्टान्न पवित्रयो. महाभारत सांगते. आता तुम्ही जेवण्यासाठी या, जा करा अंघोळ. म्हातारा ताड 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 वाऱ्याची फौज निघावा असे सगळे गंगेच्या तीरावर स्नानाला. आणि महाराज तिकडे गेल्यावर धर्म लटलट लटलट, अर्जुन लटलट लट, भीम लटलट नकुल सहदेव लटलट, आणि कुंतीने अंग टाकून दिलं. तिला माहिती आता 10 मिनिटात जेवून आंघोळ करून येते. इथं तर धुपण पण नाही इष्ट्याचं. स्वयंपाक तर लांबच झाला पण इष्ट्याचं धुपण नाही. काय जीव घालायचे. धर्मान द्रौपदीकडे पाहिलं. आवाज गोड. असं रामनं सांगितलं नव्हतं कसं करायचं म्हणून. हे माईक मग तू दिन मला का मेल्या दे तू का. काय कामाचं मग माझ्या कामाचं नाही. लय लोक संचयमुळेच वाजले. विडाला 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 द्रौपदीनं अरे धर्माने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी जी जी तू आईला म्हणली होतीस. होय मी म्हणले होते. कस करायचं आता. काहीच नाही करायचं. आल्यावर साधून शाप दिल्यावर आपण जेवायला जर नसतं दिलं तर आपण जळून गेलो असतो. आता आपण जीव घालतो म्हणून खोटं बोललो त्याच्याकरता पितर पण जळणार. हा पितर सुद्धा आपल्या रुष्ट आहेत. करायचं काय द्रौपदी. मालक एकच सांगा. द्वारका कोणीकडे. काय हो टोक होतं बोलण्याचं. मालक आवाज दादा आवाज मोठा करा आता. चांगला करा मोठा. फक्त 10 मिनिटं. टाइम तर संपला आपला. मालक मला फक्त द्वारका सांगा. कोण्या दिशेला आहे द्वारका. कुंतीने सांगितलं. वनवासाला जात असताना कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली होती. तर कुंतीने कृष्णाला विचारलं होतं. कृष्णा मला ऊन सहन होत नाही रे. जाता जाता कानात कृष्णाने रडता रडता सांगितलं होतं. आत्या तुला फार उन्हाचा त्रास झाल्याच्या नंतर तू माझं नाव घेत जाय आणि ज्या दिशेनं गार हवा येईन त्या दिशेकडे तोंड करत जाय. ती दिशा द्वारकेकडची असेल. द्वारकेकडची असेल. ठीक आहे म्हणते काय हरकत नाही. पांडव झाडाखाली कुंती झाडाखाली. दुपारचं होऊ नये. कुंती बाजूला गेल्या. झाडाच्या बाजूला घाम येऊ लागला आणि एकदाच नाव केलं. कृष्णाय स्थितो प्रमुच्यते नाम
सुंदर असा गारवारा आला. सांगितलं सुनाला, द्रौपदी ही दिशा द्वारकेकडची. ठीक आहे आता तुम्ही पर्णकुटीत जा. पाची मालकांना सांगितलं तुम्ही तुमच्या आईला सांभाळा, मी जेवायची व्यवस्था करते. नागेश बुवा ज्या दिशा कुंतीने दाखिली त्या दिशेकडे 10-5 पावलं द्रौपदी गेली. गणेश बुवा माग बघितलं तर पांडव आणि आपली आई सासू बघत होती. एका मोठ्या झाडाच्या आडंगी गेली आणि द्वारकेकडे तोंड केलं. देवा, हे देवा, अरे 48,324 दाशा माझ्या हाताखाली असताना तरी मी तुझं भजनच करत होते रे देवा. 48,324 दाशा असताना मी तुझं भजन करत होते आणि आता जंगलात फिरत असताना पण तुझंच भजन करते. देवा, इंद्रप्रस्थाच्या वैभवावर, त्या हस्तनापूरच्या वैभवावर आरूढ असणारी माझी पती तुझं अहोरात्र चिंतन करत होते. वनवासात सुद्धा तुझं भजन पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस तुझं भजन आहे रे देवा. देवा देवा, आम्ही काही मागत नाहीत रे देवा. एक लक्षात ठेव देवा, देवा मी तुझं याच्याकरता भजन करते रे. मी तुला ऐश्वर्य मागत नाही, मी तुला वैभव मागत नाही देवा. तुझ्या कृपेने धर्मनिष्ठ पांडव मला पती म्हणून भेटलेत देवा. शेवटच्या टोक्यापर्यंत यांचं कुंकू माझ्या कपाळावर ठेव रे देवा, हे तुला विनंती करते. जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, अरे तुझ्या कृपेने मी माझ्या मालकाला सासूला सांगून मालकाला अभय दिला आणि साधूला जीव घालू असा शब्द दिला रे देवा. आमच्यासाठी काही मागितलं नाही देवा. माझ्या मालकाने जुगारात खेळल्याच्या नंतर स्वतःची पत्नी विकावी याचंही दुःख मला झालं नाही देवा. मला नालायकाच्या मांडीवर बसावं लागलं, मला याचंही दुःख नाही रे. पण एक लक्षात ठेव देवा, मी धर्मानुरागी राजाची कन्या आहे. माझ्या राज्यात एकही आलेला उपाशी जात नव्हता देवा. मला काही दुःख नाही रे, पण मी ज्याची धर्मपत्नी म्हणून आले, माझ्या पतीनं दिलेला जेवणाचा शब्द रिथा जाता कामा नये रे देवा. एवढा शब्द आमचा छेलत राह रे देवा, एवढा आमचा छेलत राह देवा. माझे बालक झोपी गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. अर्जुन वनवासात जर झोपी गेले ना झाडाखाली, झोपीतून उठल्याच्या नंतर बकदालभ्य नावाचे एक साधू होते. त्या झाडाखाली पांडवांचा मुक्काम होता. बकदालभ्य नावाचे आश्वाश्व नावाच्या राजासोबत एका वनात फिरत असताना एका झाडाखाली विश्रांतीला बसले. बकदालभ्याचा त्या झाडाखाली पाय पडल्याच्या नंतर जागा पोळत होती, जागा पोळत होती, पोळत होती. बकदालभ्याने आश्वाश्व नावाच्या अश्व राजाला सांगितलं, राजा ह्या झाडाखाली आपण बसायचं नाही का, हे झाड पवित्र आहे, ही माती पवित्र आहे. राजाने विचारलं, महाराज काय बोलता तुम्ही, काय पवित्रता आहे. बकदालभ्यानं त्या झाडाखालची माती मुठीत घेतली आणि आश्वाश्व नावाच्या राजाच्या कानाला लावल्याबरोबर त्या मातीतून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. कालांतराने आश्वाश्व नावाच्या राजाला कळालं या मातीतून कृष्ण येते. याचं एकमेव कारण या मातीवर अर्जुन झोपलेला होता. द्रौपदीचा अंतःकरण रडत होतं. देवा, ज्या मातीवर निद्रा केल्याच्या नंतर त्या मातीतून नामस्मरण निघतंय, ती मातीत सुद्धा भजन करती. इतकी ज्याच्या त्वचेत ताकद आहे रे. काय भजन केलं असेल तुझं, काय मागतो आम्ही तुला याच्यापेक्षा दुसरं देवा, देऊन टाक, देऊन टाक. काय शुभ संकेत झाला आणि या क्षणात द्रौपदीच्या चेहऱ्यावर हास्य आलं. सासूला सांगितलं, आत्या उठा. धर्म नावाच्या पतीला सांगितलं, मालक उठा. अर्जुन नावाच्या पतीला सांगितलं, एकच काम करा, आश्रमाच्या पाठीमागे जाऊन बघा साधू आलेत का.
आश्रमाच्या पाठीमागं भीम गेले. पाहिलं तर महाराज वाळवंटात झोपलेले इथं. भीमानं सांगितलं, धर्मदादा महाराज झोपलेले आहेत वाळवंटात. त्यांच्या समोर पात्र आहेत, गावरान तुपाचा सुगंध येतोय आणि पात्राच्या बाजूला मोहराचे डिगले. किंवा कुत्र्यानं लक्षात घेतला असन, ज्या जागेवर अर्जुन झोपला ती जागा अर्जुन ती भजन करीत होती. इतका अर्जुनाचं भजन श्रेष्ठ. हे भजन ऐकत असताना किती श्रेष्ठ आहेत कुत्र्यानं तपासले. तुम्ही तर मै खुर्ची लोटायच्या मागे झालते. यायला असं वाटलं तिकून भूकंप सुरू झाला का. जागेच्या बाबतीत तुम्हाला अडचणी. आता मी काही जागा आणू शकत नाही, त्याला विलाज नाही. इकडेही माझी दृष्टी पुरत नाही, इकडेही दृष्टी पुरत नाही, इकडेही. त्याला करता काय, पण सगळ्याला दिसतो ते तरी बरे. मोहराची डिगले चमकाय लागली. कुंतीने सांगितलं, भीमा येड आहेस की काय रे, धुपन दिसत नाही. महाराज जेवलेत, गावरान तुपाचा वास आहे, मोहराची दक्षिणा पुढे. म्हणलं आई मी आतापर्यंत खोटं बोललो नाही बघ. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी गंगेच्या पात्रात महाराज झोपलेले इथं. इतकं खाल्लो फुकट नाही, प्रत्येकाला दक्षिणा होती जेवायला. हो, तसेच जागेवर लुंडकले. वाढायला अश्विनी कुमार होते. अश्विनी कुमार. द्रौपदीने विचारलं, दादा कोण? अश्विनी कुमार. कोण सांगितलं? द्वारकेतल्या मालकानं. येतो आम्ही. दृष्टांत संपला. वनवासामध्ये आपल्याकडे आलेले साधू जेवावा इतकीच इच्छा प्रगट केली. एवढीच इच्छा प्रगट केली. जगाच्या मालकानं कुठेही धूर न निघता, कुठल्याही दुकानातून किराणा न आणता, कुठलाही आचारी न बोलवता, कुठलीही अन्नपूर्णेची बहिव्याप्ती न घेता प्रत्यक्ष अन्नपूर्णाच मूर्तिमंत प्रगट झाली आणि पांडवांची इच्छा पूर्ण केली. ना पुरविली
मालक माझा, इच्छा जी केली ती पूर्ण करतो. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. बोलोबा महाराज पंढरपूरला निघाले. शेवटचा पुरावा बरं आता. म्हणजे लांब जाणे. हो ना. आणि मला काय एखाद्या पाहुण्याच्या गावाला जायचं नाही, मालकाच्या गावाला जायचंय. मी ज्याच्या नावावर भाकरी खातो त्याच्या दर्शनाला जायचंय. राजे हो, मंत्री जरी आला तरी तुम्ही इतके शांत बसायचे नाही. मी त्या मालकाचं नाव घेतो म्हणून तुम्ही इतके पुढे बसलात. 4-4, 2-2 माणसं गिरगाव करायला आवताला झुकतेली इतकी माणसं श्रीमंत पुढे असतात. पण ज्ञानोबराय तुकोबाच्या ताकदीनं तुम्ही पुढे बसता. राजे हो, काय आमच्यात ताकद आहे, त्यांची ताकद आहे. त्या मालकाकडे जायचे, वारीला निघायचं बोलोबा महाराजांना. बाईसाहेबांनी सांगितलं, मालक काय ग, यावर्षी मी यात्रेला येऊ का? बोलोबा महाराजांनी सांगितलं, एक चाकणचे पाटील माझ्यासोबत असतात, त्यांची पाटलीन त्यांच्या मंडळी येण्याचं मानस आहे. आदा कदा चाकणच्या पाटलांनी त्यांच्या मंडळी धुरपदबाईला जर सोबत घेतलं तर मी तुला सोबत घेतो, म्हणजे दोघे एकमेकीला बोलत चालत वारी करतात. जुन्या काळातल्या माणसांचं वागणं तर तोशील होतं. हो, सोयरीक झाल्या झाल्याच बाजार करायला फिरत नव्हते. असा नालायकपणा नव्हता त्या काळात. दोघच बाजारायला. हे रे पाकिस्तानी कुठली. मंदिरात भेटलं एक जोड आम्हाला. हे माझे मिस्टरन, ते म्हणलं ही माझी पत्नी. मी म्हणलं डोरलं, लग्न पुढच्या महिन्यात. हे आसारामला म्हणलं पटकन चल, मंदिर आपल्या बोकांडीवर पडन. हे लग्नाच्या आधी जोडीन फिरायलेत. देवच मंदिरात आहे का नाही काय माहित. हे मंदिर आपल्या बोकांडीवर पडायचं, आपण पटकन बाजूला चला. काय माणसं वागत होती राव, काय नैतिकता होती जुन्या काळात. माझ्या लहानपणी लग्न झाल्याच्या नंतर मोठ्या माणसांनी देखता बायकोला बोलत नव्हते. हो, तिने याच्या खुना खानावून ज्याच्या लक्षात यावं, यानं शर्ट काढ की ना आंघोळीत पाणी टाका. हो 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 हो. आता नाही बोललो. यानं चपला घातल्या ही जेवायला वाढीत, यार डबा भरून दे ना, ते संडासला निघाले. आताशी कीर्तन सुरू झालं ना. भांगार ऐकायची सवय लागली हो माणसाला. काळ गेला तो गेला का, जुनं ते सोनं. काय विषय, काय रडायच्या माझ्या लहानपणी नवऱ्या जाताना. हा बाबा, आता फक्त मंगलाष्टक म्हणणार रडायलेत. कुठे मंगेश? हो, नवरी कशाला रडन? सोयरीक झाल्यापासून 4000चं बॅलेन्स उडीले तिनं. तिनं चट पाहिलाय ते खपक्या तळ्यात किती आणि पाण्यात किती येतं. हा, आणि कशाला रडन ती? पहिले पाहत नव्हत्या म्हणून रडत होत्या, कसा काय सांभाळी तुरुमने काय माहिती. म्हणून आता कशाला, ते काळच बदलला. काल आहे तस मेन. चला हिचकायचंच नाही मागचं. आपल्याला जितकं आवडत आहे तितकं तोंडात धरावं. भांगार कशाला हिचकायचं, घेणं देणं. इज्जतदार माणसं होते. आपोआपल्या आचारसंहिता सांभाळणारी माणसं होती. हो, श्रद्धा होती, प्रेम होता, आदर होता. ह्यांच्या काळात ते आडनाव तुमचं. हो, एक शिक्षक आहेत आणि एक एसटी मला वाटतंय कंडक्टर का काय वाटतं. हो, यायच्या घरी बसलो, यांच्या वयस्कर आई आहेत, मला जेवायचं नाही. काय जुन्या बायकांचा छंद. एक लाडू द्याला प्लेटमध्ये. महाराज एक काजू बदाम टाकलेला लाडू, इतका तरी खा.
म्हणलं माय गोड खायचं नाही, एक एवढा एवढा तरी खा. हे जुन्या बायकांचं तत्व असते, जुनं जुनं जुनं. आमच्या पाहुण्याची ते गेलो, सगळ्या टिकल्यावाल्याच पोरी. कुठून आलात? म्हणलं गिरगावून आलात. बरं, ऊन वगैरे कसं काय? म्हणलं गार आहे. हो. चहा करू का? म्हणलं रोगर्दी. हे हल्लीचं काम आहे, हल्लीचं जुनं जुनंच होतं ते विषय. चाकणच्या पाटलाच्या ध्रुपदबाई नावाच्या मंडळी जर त्यांच्या सोबत आल्या तर मग मी तुलाही घेऊन जाईल. पण निरोप आला वेगाच सांगतो, वेळ संपलाय. हो, मी बोली केलती, तुम्ही बी मला जरा बांधून तुलतो हुकानं, जरा जास्तच करा. विदर्भातली माणसं आहेत तुम्ही. पण 15-20 मिनिटं माझ्या एका सद्गुरूंसाठी, सद्गुरू गजानन बाबांसाठी, ती मूर्तिमंत पंढरी. ज्या गावात टाळ नाही, पक्वाद नाही, विना नाही, सतरंजी नाही, भजनाचं साहित्य नाही, आज त्या गावाला समाधीतून साहित्य पुरवल्या जाते. ते एकमेव क्षेत्र शेगाव, भारतात 1 नंबर. प्रत्यक्ष जगाचा बाप आहे तिथं पंढरपुरातला मालक, प्रतिपंढरी. अशा मालकाची 10-5 मिनिटं सेवा. चाकणहून निरोप आला, चाकणचे पाटील आजारी आहेत, कृपया ते वारीला येणार नाहीत. बांधलेली पळशी बोलोबा महाराजांनी सांगितलं. कनका, नाव कनका होतं. काय नाव होतं? कनका. कनक म्हणजे विकास, सोनं. कनक म्हणजे सोनं. मालकाचं नाव बोलोबा. नाव लय गोड होते, अति नाव. आता नाव ऐकायला सुंदर, बोलणं राजहंसाचं, चाल गिदडाची. एका घरी गेलो, ए प्रद्युम्न, ए प्रद्युम्न, इकडे ये रे. म्हणलं बाई प्रद्युम्न तुमचा मोठा मुलगा का? नाही, हे माझे मालक आहेत. मन नको मायच्या, नको, तो अच्छत बोकंडीवर पडन माया. येतो मी. मी उठून गेल्यावर तरी प्रद्युम्न तिला म्हणतो, ए नेहा, ए स्नेहल. महाराज नको म्हणतात, ते उठून गेलेत. अरे ममुल्या, याशे सगळे काल आहे तसबे. पडशी सोडून घेतली. टप्पर नाही बोलायची मालकाला. मला पिशवी बांधायला लावली ना, आता काढून ठेवली. तुम्ही नुसतं बायकोली इथं बसलेले म्हणा आपल्याला पाहुण्याची इथं लग्नाला जायचंय. ती 17 घरची दागिने उसने आणि ती. हो, आणि लग्नाला निघायच्या टायमाला म्हणा तुला नाही न्यायचं. मग काय म्हणती मला फोनवर सांगा. पोटकिडे तुम्ही, सांगायची काय गरज, तुमचे चेहरेच सांगत आहेत मला. कशा असं त्यात बघा नाही का, असा बारीकसा बॉम्ब टाकाव. ताकद पतीची या मतानुसरोनी पतिव्रता. या भारताची स्त्री पवित्र आहे. या देशासारखी पवित्र स्त्री जगात कुठं नाही, जगात. हो, फक्त नेपाळ नावाच्या देशात पवित्र स्त्रिया सांगितल्या पुराणात. म्हणून तो पंढरपुरातल्या मालकांनी ती सासरवाडी करून घेतली 7व्या अवतारात. हो, 7व्या अवतारातल्या मालकाची सासरवाडी नेपाळ आहे. कधी कधी वाची जा. इतकी पवित्र स्त्री या देशातली. मानी व्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली. जिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. काय ताकद या देशाच्या स्त्रीची. जरूर रत्न या देशातली स्त्री, इतकी पवित्र स्त्री. घेतली पडशी काढून. मालक निघाले, खांबाला कवटाळलं, हे जगदानंद कंब जगतपते. अरे तुझ्या दर्शनाची आस लागली होती रे देवा. अरे मालक वारीला नेईन म्हटले, त्या दिवसपासून मी भाकरी बंद केलती. फक्त तुझ्या दर्शनानंच पोट भरत होतं. इतका आनंद झालता. देवा काय विन्मुख झालास रे माझ्यावर. काचाकणच्या पाटलाला आजारी पाडलंस रे देवा. अरे एवढी वारी घडू द्यायची असतेस रे. त्या पाटलाला सदृढ कर, म्हणजे आपल्या वारीमुळे दुसऱ्याचं दुखणं नीट कर. हे विवेक या देशातल्या स्त्रीचा होता. या देशातल्या इतकी पवित्र स्त्री. इटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, या माऊलीची इच्छा पूर्ण करावी लागती. पुरविली आळी. विटेवरच्या मालकानं सुंदरशी डमणी झोपली. डमणी कळतील तुम्हाला?
डमणी अशी जुन्या काळात असायची डमणी. सुंदर बैल, त्या बैलावर झूल टाकलेली, घागरमाळा, जमिनीला रेशमाचे पडदे, आतमध्ये गादी, 2 तक्के. ते डमणीचा चालक चाकणचा पाटील. आणि लालबुंद चंद्राच्या कोरीसारखा, पौर्णिमेच्या चंद्रासारखा किंवा अष्टमीच्या चंद्रासारखी कोर. राष्ट्रमाता जिजाबाई तशी कोर लावायच्या. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आडवं कुंकू लावायच्या. फार सुंदर, फार एक तत्व होतं ह्या मावल्यांमध्ये. संभाजीराजे चंद्रकोर लावायचे. आता दाढ्या वाढवायले, चंद्रकोर लावायले, तर माईला शिव्या द्यायलेत. रे चंद्र्या, उंदऱ्या तुझी लायकी आहे कधी लावायची? दाढ्यान गिढ्यान ते चंद्रकोरन गंडेन दोरखंडेन तेन. देखाव्याला किंमत नसते आपल्या देशात, कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. सोंगच भलते. एक जण भेटला माळी हातात 7-8. मी म्हणलं असं उदाहरण नाही केलं. तुळशी माळ हातान गोपीचंद पाठा. तुळशी माळ गळा आणि गोपीचंदन टिळा. हातात माळीन पाठीला गंध. अरे सुंबळ्या, उताला यायचा देखाव्याचा ऊत. 9 रात्रात 9 दिवस उपास काय काय सुंबळ्याला. नुसता साबुदाण्याचा धिंगाणा. साबुदाणं खाय, रताळ खाय, शेंगदाणे खाय, भगरीच्या भाकरी खाय, भेंडराची आमटी खाय. शेपुडी आहेस का भेंडराची आमटी? म्हणले देवीला भेंडर चलत येत. वारे भेंडरे, या बापान सांगितलं का देवी भेंडर खात असती रे? ती आधी शक्ती आहे, भेंडर कसे खाईन? 9 दिवस उपास आणि दसरा झाल्या गोरपडी धरायलाय. काय नाटक आहेत परमार्थातले. सोंगच ना सगळे. यांकुठे देव पावत असतो का अशा गोष्टीनं? काही पण दारात असं लाल बुंद कुंकू लावलेली बाई, जुन्या काळातली साडी, डोकं भरून पदर घेतला होता. त्या काळात साड्या संग पदर येत होते. नाही आता मी काय घेतली नाही. मी काय बाई थोडाची साडी घ्यायला घेत होत्या त्या काळात. राहू द्या, तुम्हाला ऊन लागत नाही, सकाळी घ्या. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, पहाटे घ्या, आता नका घेऊ. डोकं भरून पदर, हत्तीच्या चालीसारखी चालत आली जुन्या काळातली माऊली. अशा बांगड्या घालीत होत्या बायका, बांगड्या त्या काळात. हो, बांगडी घातली पाहिजे बाईनं. जास्त नका घालणे, पण 2-3 तरी हातात असावा. हो, आणि नाही घाला वाटल्या तर नवऱ्याला घाली जावा. हो, म्हणजे दोघांपैकी कोणी एकान घालावं ना. हो, घालायचं काय हरकत नाही. हो, कधी मधी त्याचे कपडे आपण घालावं ना, आपली साडी त्याला नेसावा. हात म्हणावं पिटलं पिटल्या. घातल्या पाहिजे बांगड्या, घातल्या पाहिजे. मी टिकलीच्या विरोधात बोलत नाही. कालाय तसं ना, हल्लीचं कुंकूच समजायचं टिकली, पण दिसल अशी लावा. माझं मत आहे, दिसल अशी लावा. जशी साडी तशी टिकली. साडी ढवळी टिकली ढवळी. मी म्हणलं बाई मालक आहे का गेलाय? ते म्हणली थैल्या त्यानंच घेतल्यात. अरे थैल्या, खपक्याची खपक्या बोक्या असून बी ढवळी टिकली लावली तो मांजरी. नाटक येत नो. किती महाराज मेले फुकण्या, किती महाराज फुकल्यावर सुधारणार आता. त्याच्याला कीर्तन, सप्तेन, भागवतन, रामायण. महाराज श्रीमंत करायला तुम्ही काहीच घेईन. ते ये तू खपक्या पाकिटने तू घरी जातून तुम्ही जाशाल तशीच. काहीतरी घ्यायचं. त्याचं नाव सप्ता, त्याचं नाव कीर्तन. हो, लालबुंद कुंकाची चिरी लावा. टिकली त्याबद्दल दुमत नाही, पण दिसली पाहिजे. आणि टिकली कपाळाला आहे का नाही, बाईनं दर 20 मिनिटाला कपाळाला हात लावला पाहिजे. कारण टिकल्याचा भरोसाच नसतो. हो, मग लग्न झालं, मी सासऱ्याला भेटायला गेलो. म्हातार बिमार पडलं होतं. पोरायची मायनं आम्ही 2 जण गेलो. पोरायची माय म्हणजे मी बायको. हो, तुम्ही पुन्हा म्हणायचंय पोरायची माय कोणाला म्हणलं. आम्ही भेटायला गेलो तर मग मला पाहिलं आमच्या सासऱ्यानं असे 2 शेपटा अशा गपक्यात खाल्ल्या.
ते लगेच कळालं माझ्या म्हातारं बिमार नाही, आपण घरी चल. 2 शेप खाल्ले म्हणलं. त्याला आनंद वाटला, माझा आहे कीर्तनकार आहे वगैरे वगैरे वगैरे, जरासं बरं वाटलं. गिरगाव पाटीवर उतरलो, पायीचा रस्ता, तेव्हा गाडी नाही काय नाही, आपलं 2-3 किलोमीटर अंतर, मधात नदी, दोन्ही गावाच्या मधात, इकून पलीकडे जायचं. आणि मग ते लग्न झाल्यामुळं मलाही बूट होता फोकट्या, त्याला ती इथे टाचाची चप्पल नव्हती, पण येरी सांगायलो आमचं लग्न असंच झालं. 14,300 लग्न, इकडे तिकडे. मी तुरीला पाणी देत होतो, मला तिकून फोन आला, या. तिथे गेल्यावर पाय धुतले मी दारे धरताना. 720 रुपयाचा ड्रेस घेतला, त्याच्यावर ते येईन म्हणून त्याला करुडा असा काडी आवळली. विकास खरंच सांगायला मी कुठं थोडंच अपमान काय त्याच्यात, कालायतच पण ज्या त्या काळात. आता काळ गोड आला ना, आपलं होऊन गेलं. ती चप्पल, ते आमचं बूट, मी आपलं बूट काढा, पिशवी माझ्याजवळ, नदीच्या पलीकडे गेलो. त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. शेलून एसटीला बसायचं, मंठा सटल गाडी. म्हणलं साहेब का निघती? ते म्हणले 1:30चा टाइम आहे, बसा. मोकळीच सीट. एसटीत गरमू लागले, म्हणलं कशाला बसा, बस स्टँडला बाबळात झाड, तिथंच उभं राहिलो, तोवर एसटी बंब भरली. 2-4 मिनिटं निघायच्या आधी एसटीत गेलो तर कशात जागा, एकच गवसली. घरच्याला बसले, मी आपलं वजावल्याचं उभ्याच. हो ना, त्या बसल्या. एका म्हातारा होता, असं मोठा पटका गिटका, गळ्यात 2 माळी, हो असं गोपीचंद लावलेला, जुनं पिळदार मिशाचं म्हातारं, सफरचंदावानी गालन गिलन, ते असं आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, 70-75 वर्षाचं म्हातारं. बुक्की हाणली की तरुणाचे दात पडतील, असं ताकदवान म्हातारं. हो, बाजूला आमच्या घरचे बसले. मी आपलं वरी, रस्ता आमचा चांगला होता, एसटी खड्यात जाईन असे खड्डे होते. असं मी धरलेलो होतो, पडन कोणाच्या अंगावर म्हणून. पण म्हाताऱ्याकडं मग लक्ष गेलं आणि म्हातारं रडू लागलं. तर रस्ता जरा बरा आला नागठण पाटीपासून पुढं. तर मी म्हणलं दादा काऊन रडायले? काय सांगू पोरा, काय देवाच्या मनात आला असेल रे, काय वय रे पोरीचं, देवानं असं काऊन केलं असेल रे. अरे काय पांडुरंगाला राग आला असेल रे. अरे पांडुरंगानं माझ्यासारख्याला न्यायचं असतं रे, पण या पोरीच्या मालकाला काऊन नेला असेल रे. मी म्हणलं बाबा तिचा मालक मी येईन, हिला कुकू कुठे म्हणले. ते घाम आल्यामुळं तिनं पदरानं कपाळ पुसलं, टिकली पदराला चिटकली, म्हणून म्हातारं घाबरलं. दर 20 मिनिटाला कपाळाला हात लावायचा, लावा टिकल्या, मी तुमच्या विरोधात बोलणार नाही. आपण ज्या अहो आमच्या इथं संक्रांतीला तांबुळीन कुकू विकायला येते. तांबुळी कोण्या जातीचा माणूस असतो? मुसलमान. ती मुस्लिम समाजाची माऊली कुंकू विकायला येते. त्याच्यात लाईत नाहीत म्हणून अंगाला उत्कुस पण लागू देत नाही. 1.5 क्विंटल कुकू किती इळात, पण इतकं लागू देत नाही. आणि याच्यात लावायचं असूनही लावू देत नाहीत. हो महाराज, मी काल गेलो एका वाढदिवसाला, एका बाय 7-8 बायानं ओवाळलं, तुम्हाला आंबाबाई केलं, लावल्यावनीच लावलं मला, जशा पिठलं लावायला आता. आणि लावणारणीच्या एकीच्या कपाळाला कुकू नाही. हो मला यायच्या बंधून बी ओवाळलं कुंकू लावून, आहे का नाही. लाईजा टिकल्या, विरोधात नाही, पण असावी कपाळाला, दिसावी. लालबुंद कुंकू कपाळाला खाली उतरल्या. कनकाबाई पाहिलं तर चाकूंची पाटली द्रौपदीबाई. बाई तुम्ही? हो घ्यायला आलोत. मालक? ते डमणीत आहेत. चला बसा गाडीत. गाडीत बसले आणि जिथं बोलोबा महाराज गेले त्या गावात डमणी सोडी, तिथून पुढे गडी, आणि हे 4 जण चालायला. चाकणचे पाटील, चाकणची पाटलीन, बोलोबा महाराज आणि कनकाबाई. कनकाबाई म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची आई. हो
सप्तमीला पंढरपूरला पोचले. सप्तमीला पंढरपुरात पोचल्याच्या नंतर तिथं एकादशीला नगर प्रदक्षिणा, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. एकादशीच्या दिवशी चाकणच्या पाटलांनी सांगितलं, बाई ते तुमचे मालक आहेत, मालक आहेत तुमचे. गेल्या मालकाकडं. मालकानं नुसतं एकदा पाहिलं, कणका आल्यात. पण ते अशी कुठेही बोलणारी माणसं नव्हते. संध्याकाळची वेळ विचारलं, कणका कोणासोबत आलीस? मालक, चाकणचे पाटील आणि त्यांच्या मंडळी द्रुपदबाई मला घ्यायला आलत्या. मुद्द्यावर येतो. बोलोबा महाराजांना सांगितलं, कणका वारकऱ्याची पत्नी अशा हिशोबात बोल. नाही मालक, 40-42 पिढ्या माझ्या माहेरात वारकरी पिढ्या आहेत आणि तुमची परंपरा तर कायमस्वरूपी वारकरी परंपरा आहे. उभयंता दोन्ही बी सगोत्रो मिलन गोत्र स्थित जायते वैष्णवास्थिते शुभ. अशा दोन्ही वैष्णव कुळातली मी पवित्र स्त्री आहे. मी खोटं काय बोलणार आहे? मग कणका, तू खोटं बोलत नाहीस, मग खोट्याच्या पलीकडचं खोटं बोलते ना. काय खोटं बोलते मालक मी? तू चाकणच्या पाटलासोबत आले म्हणतीस. चाकणच्या पाटलाचा 10वा कालच्या सप्तमीला पंढरपुरात झालाय. ज्याचा 10वा कालच्या सप्तमीला पंढरपुरात होतो, मग कोण पाटील? तो पाटीलच होता, पण पंढरपुरातला होता. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नावगा. पंढरपुरातला पाटील चाकणच्या पाटलाच्या रूपात आला आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या आईला वारी घडवली. का? त्यांची इच्छा होती वारी करण्याची. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. विठोबा रखुमाई पुनश्य मला असं वाटते मागचे उठले म्हणजे मी बंद करीन, पण तुम्ही मलाच पेटवायच्या मागे आहेत, कोणीच उठवणार. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहात आजच्या दिवसाची माझ्याकडे सेवा आली. आदरणीय संतोष भाऊ काळदाते, नंदूभाऊ गोरे, अमोल हुले, दशरथ खोरणे, रवी मुरकुटे आणि मदन महाराज गोरे हे आजचे यजमान आहेत. यजमानपद त्यांनी घेतलं आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या सर्व यजमान सद्भक्तांना धन्यवाद. आज आमचे विकास जयश्वाल आलेले आहेत, पंकज गोळे, मांगुळजनकचे आदरणीय डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे संदीप महाराज आहेत, आमचे विशाल भाऊ ज्यांची मेडिकल आहे. आणि या परिसरामध्ये 50 ते 60 100 किलोमीटर कुठेही जरी कीर्तन असलं तर ज्या व्यक्तीचा मला हार असतो, आमचा लोभाजी वाकोडकर सतत कुठेही माझं कीर्तन सोडत नाहीत. आज येण्याची त्यांची मानसिकता नव्हती, त्यांना एक फार मोठं दुःख कोसळलं. डॉक्टर साहेब, त्यांचा एक पुत्र मागे शॉक लागून वारला, मुलगा 17-18 वर्षाचा. पण मी विशाल भाऊला सांगितलं, आता 10-15 दिवस झाले कुठलीही गोष्ट एकदा झालेली घडत नाही. ती विटेवरच्या मालकाच्या इच्छेची आहे, काशीतल्या मालकाच्या इच्छेची, जगाच्या मालकाच्या इच्छेची, आपल्या इच्छेत नाही. ते चला तुम्ही परमार्थात या म्हणून मी आग्रह केल्यामुळे ते आजही कीर्तनाला आले. एवढ्या दुःखात असताना सुद्धा आज मला हार घेऊन आले. कुठेही कधीच 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 वाकोडकरचा एकाही कीर्तनामध्ये विकास हार कधीच विसरला नाही, सतत यायचे. मी मागे त्या दिवशी बोलायला आलतो त्यांना. चला, त्यांनाही दुःख पेलवण्याची ताकद माझ्या विटीवरच्या मालकाने देव. आमचे विठ्ठल महाराज मृदंगाचार्य, त्यांनाही. आमच्या नंदूभाऊला संस्कृत ऐकायचा फार छंद आहे, फार गोड, त्यांना फार आवडते संस्कृत. गान सम्राट, गान कोकिळ आमचे नागेश महाराज, त्यांचं ऐकावंसं वाटतंय. अत्यंत माझ्यावर गोड प्रेम करणारे आमचे गणेश महाराज, आधी गेल्या गेल्या प्रसन्नपणाने हसणार, मोकळ्या मनाचा व्यक्ती, हसणार. काय गोड. गणेश महाराजांना धन्यवाद. आणि ते तर संघच आहे, त्याला लय काय चोंभाळायचं नसतं. काय होतं, संचायला लय चोंभाळलं की काम हिचकत बघा.
आसाराम महाराजालाही धन्यवाद. आसाराम महाराज कॅमेरेवाल्याला यूट्यूबवाले असतील तुम्हाला एकच विनंती, अभंगाचं नावच यूट्यूब चॅनलला टाका, नाही तर काही टाकते. कष्ट्यात इंजेक्शन हाणलं, धोत्र सुटुस्तर माणसं असले, बायकायच्या टिकल्या पुसल्या, टिकली पदराला निष्ठून गेली, मथारं रडू लागलो. तुम्हाला तुमच्या माय बापाची शपथ आहे, अभंगाच्या व्यतिरिक्त काय टाकू. मी कोण्याही कॅमेऱ्यावाल्याला नका म्हणत नाही, पण तुम्ही आमच्या नाकात मुसळ घालू नका. पण काय होतंय आहे का नाही, काही टाकते. चांगले विचार टाका, तुमच्यामुळे लोकांपर्यंत कीर्तन